माईकचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. आम्ही देणार आहोत आदेश पाटील मोरावे, मिहिरा स्पोर्ट्सचा आदेश पाटील मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी लगेच यायचा आहे. आदेश पाटील मोरावे मॅन ऑफ द मॅच. आदेश तर ऋषी नाईक यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाणार आहे. किती मोठा क्षण असेल आदेशसाठी देखील, कारण यंगस्टर अपकमिंग यंगस्टर आणि एक लेजंड क्रिकेटर आणि मयुषेड म्हात्रे याच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस आदेशला दिलं जाणार आहे. आणि एक उभरता सितारा मोरावे गावचा त्याचा सन्मान आणि त्याचा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन ऋषी नाईक यांच्या शुभ हस्ते तो सत्कार केला जात आहे. एक जबरदस्त क्रिकेटपटू दोन्ही खेळाडूंचा इथं सन्मान आणि स्वप्नील पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करत आहोत. हो टू कॉमेंट्री बॉक्स देव टाके यांच्याकडे आता मी बोलतोय. थँक्यू सो मच. स्पर्धा आपण पाहतो न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब वहाळ यांच्या वतीनं 2 दिवसांचा हा दैवित्यमान सोहळा. पहिला दिवस आणि पहिली मॅच आपण पाहिली. अतिशय रोमांच आणि सगळ्यांची स्पंदनं थांबून देणारा सामना आपण पाहिला. मिहिरा स्पोर्ट मोरावे या संघाने आपण पाहिलं. खरं तर नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रथमतः बॅटिंग केली आणि त्यानंतर मात्र 71 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं. जवळपास टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता रॉयल स्पोर्ट्स उळवे, परंतु शेवटी अपयश हाती आलं. हरकत नाही, क्रिकेट आहे, हार जीत चालू असते. दोन्ही संघाचं करूया आपण पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या मॅच कडे आपण वळणार आहोत. एका बाजूने पुन्हा एकदा उल्वे नोड मधील 2 संघ पाहायला मिळतील. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय शेलघर संघ, त्यांचा विपक्ष कुंबडभुजे संघ. दोन्हीही उल्वे नोड मधले संघ असल्या कारणास्तव प्रत्येक संघाला किंबहुना मित्र म्हणून प्रत्येक खेळाडूला ताकद आणि कमजोरी या 2 गोष्टींचा अर्थातच खेळाडूंची रणनीती सुद्धा माहिती असते. 5 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. उपस्थित सर्व मान्यवर आणि क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून. दुपारच्या सत्रामध्ये मॅच पाहायला मिळतोय. पंच या ठिकाणी दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड पंच नीरज रणावत सर आणि नॉन स्ट्राईक एंडला येस बोराडे सर, दीपक बोराडे या ठिकाणी दोन्ही पंचांची मोठमोठ्या टुर्नामेंट. खरं तर हा पॅनल आपण पंचांचा पाहतोय. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. गेम ऑन. पहिलं षटक हाताळण्यासाठी एक्सपिरियन्स गोलंदाज ज्यांच्या हातामध्ये चेंडू आहेत, 40+ मास्टर आहेत आणि आज पहिलं षटक हाताळण्याचा बहुमान पुन्हा एकदा दिलेला आहे. कुंबडभुजे संघ आपण पाहतोय. P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. दिनेश उलवेकर. 10-12 पावलाचं रणप आहे. बरोबर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज कुशल भगत. पहिला बॉल समोर टाकला होता. बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु शेवटी जातो चेंडू सीमा पार. पहिला चेंडू, पहिलाच चौकार. पहिला चौकार आमच्या ढगावटमध्ये लेजंड खेळाडू ऋषी नाईक यांचं सुद्धा आगमन झालंय आणि त्यांचं सुद्धा स्ट्राईक रेट असाच असायचा. सुरुवात सेम असायची, त्यामुळे त्यांना हा फटका नक्कीच आवडला असेल. पहिला चेंडू, पहिला चौकार पाहतो आपण. कुशल भगत स्ट्रायकरला खेळाडू. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळी गॅप मध्ये बॉल गेला. मिस्टामिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु ताकद एवढी लावली की चेंडू सीमारेषा जवळ पोहोचला. बॉल अडवला. तदवर मात्र या 2 धावा. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहिला. टपेज त्या ठिकाणी स्टिकर जवळ बॉल आला. मिस्टामिंग स्ट्रोक झालं होतं. असं कधी कधी आपण शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स, अनियमित उचाल आपण त्याला आपण पाहतो सातत्यानं. विकेट थोडीशी लांब आहे असं कदाचित पाहायला मिळतं, कारण बॉल ज्या लेंथला टाकायचा प्रयत्न आहे ना दिनेश उलवेकर यांचा, तो प्रयत्न अजूनही सफल होत नाही. नॉकआउटचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर दुहेरी धाव. एकूण धाव संख्या 6. शेलगर संघाचा फलंदाज
हो, आडव्या बॅटनं स्कूप करण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, बरेच शफल झाले होते, स्टंप शो केले होते. त्यानंतर बॉल शरीराला आदळला आणि पहिला चेंडू हा डॉट पाहायला मिळतो. पंचांचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहतो, काहीच येत नाही कारण शरीराचा वेध घेणारा बॉल. धावसंख्या स्थिर, 5 षटकांची मॅच, पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या बिनबाद 6. शिलगर संघाची फलंदाजी आपण पाहतोय, समोर फलंदाज कुशल भगत. त्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक बॉटम एज अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आयुष्यामध्ये आणि त्याच अनुभवाची खाण असले खरं तर दोन्ही खेळाडू आहेत. कुशल भगत आपण पाहतोय, एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. घर बसल्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण सहर्ष स्वागत. दिनेश उलवेकर. हाफ ट्रॅकर बॉल, मिस्टामिक स्ट्रोक आहे, त्या ठिकाणी खेळाडू आहेत परंतु बॉल कॅरी झाला नाहीये आणि फायनली आपण पाहतो लेग स्लिपचा खेळाडू चेंडूला अडवला जातोय. गुड कमबॅक, चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजानं पहिला चेंडूवर चौकार लागल्यानंतर कदाचित शिलगर संघाने सुद्धा अपेक्षा ठेवल्या होत्या हे षटक मोठं येईल, कदाचित 15च्या वर जाईल, परंतु तसं घडलंच नाहीये. त्याला कारण चांगली लेंथ आणि चांगली लाईन. दिनेश उलवेकर या गोलंदाच्या माध्यमातून धावसंख्या खर्च केल्यात अजूनपर्यंत. विचार कर, पहिला चेंडूवर 4, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि 1 सिंगल. पहिल्यांदा स्ट्राईक केला सनी. फटका चांगला आहे, गॅप मध्ये फटका सजवला आणि इथे मात्र आपण पाहतो कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. मैदानाला गरंगळा घालत दणदण करत सीमा पार चौकार. चौकारने शेवट सुद्धा चौकारने केला. मधीत आले 2 बॉल डॉट, त्यानंतर 1 सिंगल आणि 1 दुहेरी. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावपटलावर डबल फिगर मध्ये 11 धावसंख्या, बिनगडी बाद. सुरुवात चांगली झाली, पाया चांगला रचला. आता कन्स्ट्रक्शन त्यांनाच करावे लागेल कारण क्रिकेटमध्ये कोणतेही फॉर्मॅट तुम्ही उचलून घ्या, आपल्याकडचं तर हे डोमेस्टिक शॉर्ट फॉर्मॅट आहे, परंतु तुम्हाला एक पार्टनरशिप ही मोठी गोष्ट आहे. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप मोठी गोष्ट आहे आणि असं म्हटलं जातं की एखादा खेळाडू जो ओपनर आहे, जो शेवटपर्यंत टिकला ना तर तो संघ सातत्यानं मजबूत परिस्थितीमध्ये येत असतो आणि आज ते चित्र पाहायला मिळेल काय? अपेक्षा असेल शिलगर संघाकडनं की हे 2 खेळाडूंपैकी कोणत्या तरी एका खेळाडूनं हात खोलावे किंबहुना 5 षटकं खेळावी, परंतु त्याच अपेक्षांचा भंग करण्यासाठी नवीन गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. विनोद भगत, एक अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख. विनोद भगत 10-12 पावलाचा रनअप एंड चेंज झालाय. एज अँड गॉन, आउटसाइड एज आणि मात्र कीपरने चांगला झेल टिपला जातो. पहिला धक्का, फलंदाज बाद. तर चूक समजली नसेल परंतु चूक झाली. एक ऍक्शन रिप्ले जर मध्ये बघायला गेलो तर अवे फ्रॉम द बॉडी, त्यानंतर चांगली लेंथ आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे वेग, या 3 गोष्टींनी बीट केलं. चांगला फलंदाज कुशल भगत हा बाद होतोय आणि नवीन खेळाडू जर्सी क्रमांक 14 ऑस्ट्रेलियनचा एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर खरं तर 2 वर्ल्ड कपची नोंद सुद्धा झालेली आहे. सक्सेसफुल कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण जगामध्ये, रिकी पॉन्टिंग. त्याचा जर्सी नंबर आपण पाहतो 14, परंतु सध्या स्ट्रायकरला जो खेळाडू आहे सुयश भगत, नवीन फलंदाज आहे. चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पहा, पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवली, अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय. क्लीन बोट, यू मिस साय हिट. इथे मात्र दुसरा चेंडू आणि दुसरा हादरा, उजवी एसटी वाकवली आणि आल्या पावल्या माघारी. गोल्डन डचचा शिकार, फलंदाज त्रिफळाची बाद. परफॉर्मन्स हॅट्स ऑफ आहे गोलंदाजाचा
अटॅक इन मोमेंट आपलवली. जरा माहिती आहे समोर बॉल टाकला होता, स्लाइटली ओव्हर पिच, थोडासा बॉल इनसाइड एज सुद्धा पाहिले आपण. त्यानंतर मात्र विकेट्स आणि फलंदाज त्रिफळाची बाज. हिज ऑन हॅट्रिक. विनोद भगत आपण पाहतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलेला आहे. कॅन ही मेक इट? हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कुंभड विजय संघ आपण पाहतोय क्रीडांगणामध्ये ज्या विनोद भगत याच्या हातामध्ये चेंडू विसावला, त्यानंतर त्यांनी सलग 2 हादरे दिले, 2 मोठे धक्के दिलेले आहेत. शेलगर संघ आता या धक्क्यातून सावरेल का? अजूनपर्यंत आपण विचार केला तर इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर साहिल गेलेला आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, यात मात्र शंका नाही शेलगर संघाची. आणि आज सगळे खेळाडू उपस्थित आहेत, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे विनोद भगत गोलंदाज. राऊंड द विकेट्स. हो, समोर टाकला होता बॉल, फटका चांगला आणि हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विनोद भगत या गोलंदाजासाठी. स्पर्धा आपण पाहतो खरं तर नीम यंगस्टर वहाल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. पहिला दिवस, दुसरी मॅच आणि पहिली हॅट्रिक. वेल बॉलिंग. प्रतिम संगीत आपण ऐकलं तर ही खराब बॅटिंग आहे मित्र म्हणेन. यंगस्टार आहात आपण, हॅट्रिकवर गोलंदाज आहे. जर बॉल ओव्हर पिच होता, पॉवर प्ले चालू आहे, तर तुमच्या मनामध्ये अगोदरच प्लॅनिंग स्ट्रोक असणं गरजेचं आहे. मला समोर बॉल आला तर तुम्ही त्यांच्यासाठी याच दरम्यान व्यासपीठावरती वाळ पोर्टिबस मास्टर्स मधील अष्टपैलू क्रिकेटपटू सुहास पाटील भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांचं न्यू यंगस्टर वाळ चषक मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम सुहास सर, लेजंड खेळाडू. आणि अजून आमचे पोर्टिबसचे जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सुशील म्हात्रे हे देखील त्यांच्या सोबत आलेले आहेत. त्यांचं देखील इथं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. विनोद भगत 3 चेंडू हाताळले, 3 विकेट्स मिळवलेले आहेत. चौथा चेंडू, 4थी विकेट्स. आणखीन एक फलंदाज क्लीन बोर्ड. क्या बात है. शेलगर संघाचं फलंदाजाचं काय चाललंय मित्र म्हणेन. आज बॅटिंग लाईन थोडासा अपडाऊन झाला, हरकत नाही, परंतु विनोद भगतने अक्षरशः संघाला आदरून ठेवलंय. 4 चेंडू फेकलेत मित्रांनो आणि 4 चेंडू मध्ये 4 विकेट्स मिळवले आहेत. क्या बात आहे. जे प्रेक्षक आम्हाला आताच खरंच जोडले असतील, ज्यांनी आताच आपला फोन किंवा आपली टीव्ही ऑन केली असेल, त्यांना हे मात्र चित्र वेगळंच पाहायला मिळत असेल. 4 चेंडू आणि 4 विकेट्स. विनोद भगत ऑन फायर नाव. आग होतोय अक्षरशः गोलंदाज. रिप्लेच्या माध्यमातून नवीन खेळाडू कुशल अप्परकट खेळण्याचा प्रयत्न. आणि आणखीन एक आता माइलस्टोन या ठिकाणी या क्रीडांगणावर केवी काका मैदान या क्रीडांगणावर एक रेकॉर्ड होणार का? 4 विकेट्स आणि ते षटक मेडन येणार का? सनी भगत स्ट्राइक एंडला आलेला, अजूनपर्यंत नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. फटका चांगला आहे परंतु नाहीये. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल आणि दिले फेकून कौकनोच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम षटकार. अगदी ड्रामॅटिक षटक पाहायला मिळालं, सगळं काही पाहायला मिळालं या षटकामध्ये. क्लीन बोल्ड, कॅच, चांगलं झेल पाहायला मिळालं, त्यानंतर एक चांगला फटका सुद्धा शेवट गोड करून ठेवलेला आहे. पॉवर प्ले मध्ये तब्बल 4 खेळाडू बाद झाले आणि ते 4ही एकाच गोलंदाजाने विनोद भगत यानं पहिल्या 4 चेंडू मध्ये 4 ट्रिक पाहायला मिळाली. त्यानंतर डॉट बॉल आणि शेवटचा चेंडू कुशल.
कुशलच्या बॅटमधून हा षटकार आला. कुशल झालं असं म्हणावं लागेल, कुशल मंगल. आणि एकूण धावसंख्या पाहतो आपण 17-17 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. शिलगर संघ फार फास्ट क्रिकेट आहे, थोडस स्पीडअप करून घ्यायचं. आणि शिलगर संघाला सुद्धा आवर्जून सांगेन, अजूनही काही बिघडले नाहीये. 17 धावा आहेत, ते 4 विकेट गेलेत ना, ते थोडस डोक्यातनं बाहेर ठेवा. आणि 17 धावा झालेत हे माइंड मध्ये ठेवावं लागेल. सध्या स्ट्राईक रेटला आपण पाहतो फलंदाज खेळावं लागेल तुम्हाला आज. जाऊन दिला बॉल ऑफस्टमच्या बराचसा बाहेर, पंच वळले. पहिला बॉल खराब, लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न. विकेट कीपर येतात आणि सांगतात चूक झालेली आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. विकेट कीपर असा खेळाडू असतो ना जो मैदानाचा केंद्रबिंदू असतो. आणि आपण कित्येक कर्णधार सुद्धा विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये पाहिले आहेत, कारण त्यांना पूर्णपणे ग्राउंडच्या मध्यभागी तो असतो. यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब बॉल असं म्हटलं जातं. येस, लगातार 2 वाईट बॉल पाहायला मिळतात. 17 धावा होत्या, त्यावर 2 वाईट आल्या, एकूण झाल्या 19. मी मागाशीच म्हटलं, थोडीशी तुमची स्पंदने आहेत ना शिलगर संघाच्या फलंदाजी कंट्रोल करावे लागतील तुम्हाला. आणि एक हलकीशी पार्टनरशिप, 5-6 बॉलांची पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. हो, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पुढे येऊन कीपर क्लोज असताना सुद्धा हा शॉट खरंच बनतोय का? डॉट बॉल पाहायला मिळतोय. विकेट कीपरची भूमिका अहम असणार आहे या ठिकाणी. या षटकाचा आपण विचार केला तर क्लोज आहे विकेट कीपर. आणि क्षेत्ररक्षण सुद्धा बदलवलेलं आहे, थोडंसं स्क्वेअर ऑफ द प्रोटेक्शन घेतलंय. स्लोवर बॉल, पेस ऑफ केलं होतं, गती परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, बोट फिरवले होते आणि पर्यायी मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल तुम्हाला खेळायचे नाहीयेत. नॉन स्ट्राईक एंडला कुशलने सुद्धा तेच सांगितलं, सिंगल डबल येऊ द्या चालेल, आपल्याला पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. चांगला बॉल, चांगला बॉल. फिल्डिंग खराब झाली त्या ठिकाणी. बॉल हातामध्ये असताना सुद्धा 1 धाव देताय तुम्ही. बॉल पकडणं गरजेचं होतं. सिंगल पाहायला मिळत, चिकी सिंगल. धावांसाठी झालेली धाव. प्रत्येक धाव आता शिलगर संघासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. आणि या खेळाडूकडे लक्ष असणार आहे आता. खरं तर कित्येक वेळा वनडाऊनची भूमिका साकारली आहे या खेळाडूनं. जाऊन दिला बॉल एक्स्टमच्या बाहेर, गुड किपिंग, चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर असं म्हटलं जातं, ऋषी नाईक आमच्या समवेत आहेत, क्रिकेट मधला गोलंदाचा आरसा कोण तर कीपर असतो, आणि फलंदाचा आरसा कोण तर नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू. या 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तुमच्या दोघांचे रोल काय होतात सांगणं आहे, नॉन स्ट्राईक एंडनं सुद्धा सांगणं आहे. आउटसाइड एज त्या ठिकाणी पाहायला मिळतो, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो. फेकी आणखी बेटर झाली असती का? एका टप्प्याच्या सायनं फेक केली तर दोर मात्र नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. चिकी सिंगल. आणखी एक पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या पाहतो आपण. तिसरं षटक प्रगती पथावर. 22 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. सनी स्लोवर बॉल, हाफ ट्रॅकल, हुकशॉटचा फटका त्या ठिकाणी नवजोल आहेत. शेवटी मात्र निर्णय घेतला चेंडू थांबवण्याचा आणि इथे मात्र एक सिंगल. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेलसाठी शेवटीला गेले, त्यानंतर मात्र अगदी धावत असतानाच तिथूनच निर्णय घेतला, नाही चेंडू पर्यंत मी पोहोचू शकणार नाही, चेंडू अडवावा लागेल. आणखीन एक सिंगल. हे षटक चांगलं कमबॅक करणारं षटक राहिलं. अजून मात्र विचार केला तर राज बस्ताव मिस्ट्री गोलंदाज. फटका चांगला आहे, इनसाइड ओव्हर द कव्हर, लॉफ्टेड कव्हरचा फटका. एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार, चौकार. आता व्यासपीठावरती आपण सन्मान घेणार आहोत. मी विनंती करतोय कॅप्टन न्यू यंगस्टर वहालचे कॅप्टन घनश्याम पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते आता सर्वप्रथम मी विनंती करतोय सुशील म्हात्रे वहाल 40+ संघाचा एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू क्रिकेटपटू, त्या सुशील म्हात्रे यांचा इथं सन्मान करायचा आहे. घनश्याम पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आहे वहाल 40+ संघाचा आणखीन एक अष्टपैलू क्रिकेटपटू सुहास पाटील भाऊ यांचा सत्कार करायचा मी विनंती करतोय. एक जबरदस्त खेळाडू, एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे, ते सुहास भाऊ पाटील यांचा इथं सन्मान केला जाणार आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर पुढच्या सन्मानाकडे आपण अजून वळणार आहोत की स्वप्नील पाटील यांचा देखील सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त खेळाडू, लेफ्टी, डावखोरे हाताचा फलंदाज, ऑलराऊंडर स्वप्नील पाटील यांचा इथं सन्मान करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ
आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जाणार आहे. तर सत्कार झालेला आहे स्टेजवरती. आता आपण मॅच कडे बोलत आहोत, कॉन्सन्ट्रेशन मॅच कडे करणार आहोत. ओव्हर टू देवडाके. थँक्यू सो मच केपी सर. किरण पाटील एक उत्कृष्ट खेळाडू. खरं तर नुकताच ऑक्शन मध्ये आपण पाहिलं त्यांच्यावर बरीचशी बोली लावण्यात आलेली होती आणि आज ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आणखीन एक हिंदीचा गोड आवाज बाबूशा सर, दोघांचं करूया सहर्ष स्वागत. बॅक टू द क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. सेकंड स्पेल मध्ये येतोय विनोद भगत. लवर फुल टॉस बॉल लॉफ केला. बॉलला खेळाडू आहेत जिथून पहिलं षटक संपवलं होतं, दुसऱ्या षटकाला तिथूनच सुरुवात केली. तो आला, त्यानं पाहिलं आणि तो विकेट सुद्धा घेऊन गेला. आणखीन एक फलंदाज झेलबाद. बऱ्याच खेळाडूंचा भुवया उंचावल्या असतील की आदित्य अजून होता, त्याला कारण विकेट 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 चालू होते आणि आदित्यला स्लॉग ओव्हर मध्ये ठेवायचं होतं. लोवर फुटॉस बॉल होता. खरं तर हा बॉल क्लिअर होणं गरजेचं होतं. टायमिंग थोडंसं चुकलं, प्रॉपर कनेक्शन झालं नाही आणि म्हणूनच फिल्डर फाऊल केला. आणि थोडंसं क्रीडांगण आपण पाहायला गेलो ना, जर डायमेन्शन पाहिलं आपण थोडंसं लांब आहे. स्क्वेअर आहेत, बाउंड्री जी स्क्वेअर बाउंड्री तुम्हाला दिसते ना ती सुद्धा खूप लांब आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये किरण पाटील सरांनी सुद्धा उल्लेख केलं, क्रीडांगण अप्रतिम सजवलेलं आहे. चहूबाजूला हिरवळ पाहायला मिळतोय. 5वी विकेट्स गेलेले आहेत आणि त्या 5ही विकेट्स हायफाय खोललेला आहे विनोद भगत यानं. आणि अजूनपर्यंत आपण विचार करता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे त्यांचा. वैयक्तिक कोट्यामधला धावसंख्या 27. 5 खेळाडू बाद. निम्मा संघ गारद केलेला आहे. कंबरड मोडलंय शेलगर संघाचं. क्लीन बोल्ड 6वा आलेला आहे. अनबिलिव्हेबल बॉलिंग. आणखी एक फलंदाज आल्या पावले माघारी. इथून मात्र आपण पाहतो आदित्य क्लीन बोल्ड. मला आता प्रश्न पडलाय केपी सर, विनोद भगत यांनी सकाळच्या नाश्त्यामध्ये भाकरी खाल्ली की नशीब खाल्लेलं ना? खरंच 6 खेळाडू हा रेअर पिक्चर आहे. मी पहिली गोष्ट आपण कॉमेंटेटर एवढे मोठे नाहीच आम्ही, स्पष्ट सांगतोय, ऑनलाईन आहेत तरी सुद्धा. परंतु मॅचेस चांगल्या कव्हर केल्यात, पण एवढी मोठी हा स्पेल खूप रेअर आहे. कारण एखाद्या प्रीमियर लीग मध्ये हा सीन आपण पाहिलेला आहे केपी सर. प्रीमियर लीग मध्ये एखाद्या 2 स्पेल मध्ये म्हणजेच 2 ओव्हर मध्ये 6 विकेट्स पाहिल्यात, परंतु एक गाव 11 खेळाडू आणि तो सुद्धा इतका चांगला संघ आणि 6 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 4 खेळाडू क्लीन बोल्ड झालेले आहेत. क्या बात आहे. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. एकतर कंप्लीट झालेली आहे. विशाल आहे, विशाल भगत. तर शेलघर संघाच्या खेळाडूंना डोक्यामध्ये काय चाललंय असेल? सिंपल आहे, गेम प्लॅन सिंपल आहे. सिंगल काढा आणि नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला कुशलला स्ट्राईक एंडला आणा. हॅट्रिक वर आहे. अपील 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 डाऊन द लेग साइड आहे. रिव्ह्यू नाहीये, नाहीतर मी तर म्हणेल रिव्ह्यूचा विचार आला असेल कदाचित गोलंदाज विनोद भगतच्या डोक्यामध्ये. स्पर्धेचा नियम आहे पहा, फक्त रिव्ह्यू जे आहेत ते बीमर साठी आहेत आणि रनआउट साठी. एखादा डिसिजन क्लोज असेल तर डेफिनेटली आणि फक्त पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात त्यानंतर, जर त्यांना काय डाऊटफुल वाटलं तरच. दोन्ही पंच आपण पाहिलं तर प्रतिम पंच आहेत. चांगला पॅनल आहे. मोठमोठ्या स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये जाऊन सुद्धा त्यांनी स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे दमदार स्पर्धा पाहायला मिळतात. न्यू यंगस्टार वहाल आयोजित चषक 2025. प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 25,000. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. बॉल हवेत आहे. कुठे लागलाय हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. लेग बाय शोल्डरला चेंडू आदळला होता. कदाचित प्रथमदर्शी पाहण्यात आलं आणि त्यानंतर ही बराचशा कालावधीनंतर आलेली लेग बायच्या स्वरूपामध्ये अवघी 1 धाव. 28 धावा. 6 खेळाडू बाद झालेले आहेत. चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत 2. या षटकामध्ये आपण विचार केला तर अजूनपर्यंत विनोद भगतच्या खात्यामध्ये एकही धाव गेली नाहीये, कारण लेग बायची आलेली आहे.
वैयक्तिक खात्यात त्याच्या अजूनपर्यंत धाव गेलेली नाहीये. नाही, या षटकाचा आपण विचार केला तर ओव्हर द विकेट्स. मागच्या षटकामध्ये जाणं षटकार लगावला होता तोच कुशल भगत स्ट्राईक एंडला आहे. एकमेव असा खेळाडू आहे ज्यानं डबल फिगर मध्ये धावा बनवलेल्या आहेत. 2 मोठे फटके सुद्धा मारलेत. त्यामुळे कुशलवर जबाबदारी आता भरपूर आहे. संघाला सावरावं लागेल. यावेळी फटका चांगला आहे. जबाबदारी होती, एक्सेप्ट सुद्धा केली आणि त्या जबाबदारीचा मात्र इथे मोठा फटका पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम. आणखीन एक मोठा फटका. षटकार. किमान 50 पर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण हाय स्कोरिंग ग्राउंड आहे. पहिल्याच सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर केपी सर 70 धावसंख्या झाल्या होत्या. त्यानंतर किमान 50च्या आसपास पोहोचावं लागेल. चेंडू द्या लगेचच. एक एक्स्ट्रा चेंडू पंचांकडे देऊन ठेवा. एक एक्स्ट्रा बॉल देऊन ठेवायचा आहे. दमदार स्पर्धा आपण पाहतो. नेव्हिंग स्टार वहाल आयोजित चषक 2025 मॅन ऑफ द सिरीज साठी ब्रँडेड कंपनीची सायकल. अतिशय चांगली स्पर्धा. किवरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सुद्धा केलं जात आहे. तब्बल 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि येत्या काही कालावधी, खरं तर जानेवारीमध्ये UPL उरण प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला याच YouTube वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळेल. त्यामुळे आताच लगेच YouTubeला जा आणि या वाहिनीला सबस्क्राईब करा. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. कीपरने सांगितलं हा चेंडू तुम्हाला टाकायचा होता, परंतु हरकत नाहीये. शेवटचा चेंडू होता डॉट आणि इथे मात्र षटक क्रमांक 4 समाप्त. विनोद भगत हे एकमेव नाव फक्त राहिलंय या फर्स्ट इनिंग मध्ये. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे खरं तर, परंतु धावसंख्या पाहतो शिलगर संघाची 6 बाद 34 धावा. मध्ये आहेत शिलगर संघाच्या माध्यमातून कुशल भगत जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि स्ट्राईक एंडला खेळाडू विशाल भगत आहे. विशालला खरं तर मोठा फटका मारावाच लागेल, अन्यथा खरं तर काम आहे विशाल भगतचं मोठा फटका मारायचं. 2 चेंडू फेस केले तर एकही धाव काढली नाही, अन्यथा मात्र प्लॅन बी कदाचित मित्रमंडळीने सांगितलं असेल कुशलनं विशालसाठी की मला स्ट्राईक देऊ शकतोस तू, आणि हेच करावं लागेल सध्या, कारण कुशलच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. विशाल आपल्या मधली ताकद दाखवावी लागेल. शेवटचं षटक स्वतः संघ नाईक मनोज भगत स्लॉग ओव्हरचं षटक. शेवटचे 6 चेंडू. पहिला बॉल खराब बॉल आहे. बॅटला का नाही गेले. लेग ब्रेक टाकला होता बॉल स्टंपच्या बाहेर. इकडून डगआउट मधून आवाज सुद्धा आला होता, मार षटकार मार तो, परंतु नाहीये, जाऊन दिला. विशालला वाटलं होतं एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. इन टू द पिच बॉल टाकला होता. लेंथ 4 ते 6 मीटरचं अंतर कापलं होतं. बराचसा वेळ होता. पहिला बॉल खराब. पुन्हा एकदा यावेळी जागा बनवली. इथे मात्र पाहतो आपण चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. हिट विकेट झालेलं म्हणूनच खरं तर आम्हाला अगोदरच सांगितलं येतो. येस, एवढं सफल झालं की त्यांना यष्ट्यांचं भान सुद्धा झालं नाही. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून. हिट विकेट वरना केपी सर एक गोष्ट आठवली. खरं तर एक नवीन नियम लागू केलेला आहे सध्या ICCनं. LBW जर LBW ची रन अपील झाली आणि त्या LBW लेग बायची धाव काढली आणि ते रेफर केलं, अंपायरने समजा आउट दिलं आणि त्यानंतर रेफर केलं बॅट्समनने,
रिव्ह्यू घेऊन तर इनसाइड एज किंवा अदर कुठला काय ऑप्शन आला आणि नॉट आउट राहिला तर ती सिंगल खरं तर धाव इम्पॉर्टंट पाहिजे होती, परंतु सध्या तो बॉल डेड असतो आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला तोच खेळाडू असतो. प्रश्न हा आहे खरं तर 7 ते 8 खेळाडू बाद झाले आणि एखादा बॉलर जर खेळत असेल आणि मॅच डू ऑर डायला आली इंटरनॅशनलची एखादी मॅच आणि ती कुठली सिरीज डिसाइडेड असेल तर ती मॅच हरू सुद्धा शकतो. त्यामुळं सध्या BCCI कडं तो प्रस्ताव सुद्धा चालू आहे अनेक संघांचा की ती धाव काउंट होणं गरजेचं आहे. पहिली धाव ती काउंट व्हायची, आता सध्या तो बॉल डॉट केला जातोय. नवीन खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडला आहेत. समोर टाकला होता बॉल, बॅटची वरची कडा आल्या पावली माघारी, तू चल मै आया. आणखीन एक फलंदाज झेलबाद. आठवा धक्का बसतोय आणि मात्र नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू खरं तर धडपडतोय. तो कुशलला स्ट्राईक हवी आहे परंतु नाही मिळत स्ट्राईक. नवीन खेळाडू प्रणित भगत बॅट्समन थोडंसं स्पीडअप करा प्लीज. आपण वेळ वाचवा, खेळ वाचवा. 8 खेळाडू बाद झालेले आहेत, 35 धावा सुद्धा लागलेल्या आहेत. त्यामुळं कुशल भगत या खेळाडूला स्ट्राईक मिळेल का? इन ॲट 10 10व्या क्रमांकावर प्रणित भगत, शेलगर संघाचा खेळाडू. मनोज फुल टॉस बॉल आहे, सोडणार नाही त्या बॉलला. खराब बॉल होता आणि मात्र दिशा चांगली दिली फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा चौकार. साइड ऍक्शन त्या ठिकाणी पाहतो आपण. गोलंदाज आणखीन एक खराब बॉल आहे. इथे मात्र बॅटला स्पर्श झालाय की नाही हे पंच सांगतीलच. यस, बायचा सिग्नल. फलंदाज चुकले, त्यानंतर कीपर सुद्धा चुकला आणि त्यांच्या पाठोपाठ क्षेत्ररक्षक सुद्धा चुकले. बाईच्या स्वरूपात नशिबाचा हा चौकार. चांगली कव्हरेज आणि चांगलं त्या ठिकाणी क्लिअरिटी सुद्धा पाहायला मिळतो. एक इव्हेंटच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी सांगण्यात आलं. 43 धावा झाल्यात आणि आता मात्र या इनिंग मधला शेवटचा 2 बॉल आहेत अजूनपर्यंत. हा चांगला बॉल होता, साइड ऍक्शन आणि इथे मात्र वेगाने बॉल हाताळला होता. पेस ऑन ठेवलं होतं, थोडासा वेग वाढवला होता, शोल्डरचा वापर केला होता. साइड ऍक्शन आहे त्यामुळे थोडासा चेंडू रीड करण्यामध्ये अडचण होते फलंदाजाला. आता शेवटचा बॉल आहे पूर्वार्धामधला. धावसंख्या 43. एक मोठा फटका येईल का? षटकारा तर 49, चौकारा तर 47, 2 आला तर 45. किती येतील? हाफ ट्रॅकर बॉल होता, जाऊन दिला बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा येतो डॉट बॉल. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला राहिला. मी मागाशीच म्हटलं कुशल भगत ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या 6 चेंडू 17 धावा. या इनिंग मधला टॉप स्कोरर सध्या तोच आहे. त्याला शेवटच्या षटकामधील केपी सर एकही बॉल खेळायला दिला नाही. काय गेम प्लॅनिंग असं 100% सगळ्या प्लॅनिंग होत्या ना त्या धुळीत मिळाल्या. परंतु हरकत नाही, आता ज्या बनवल्यात ना त्या थांबवाव्या लागतील तुम्हाला. कोमटभुजा संघासमोर स्पर्धा आपण पाहतो. न्यू यंगस्टर वहाल आयोजित चषक 2025. आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामधली दुसरी मॅच पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकलं खरं तर, क्षेत्ररक्षण घेतलं आणि त्या क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय होता तो अगदी योग्य ठरवला. गोलंदाज विनोद भगत यांना फायपर ओपन केला. खरं तर 6 खेळाडू बाद केले आणि मात्र संघाला धावन संख्येमध्ये थांबवलं. शेलगर संघाला 43 धावसंख्येवर थांबवलेलं आहे. 44 धावसंख्येचं आव्हान आहे. 30 चेंडू 44 धावा. खरं तर बघायला गेलं तर सोपं आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. होत्याचं नव्हतं, याच खेळामध्ये होत असतं. परंतु फर्स्ट इनिंग राहिली खरं तर विनोद भगतच्या नाव. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खरं तर विनोद भगत या गोलंदाजासाठी. वेल बॉलिंग. 2 वेळा हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होता, एकदा संपादन केलं सुद्धा.
आणि मात्र वैयक्तिक विकेट्स मिळवले 6. गोल्डन खरं तर स्पेल राहिला, वैशिष्ट्य राहिलंय आजच्या दिवसामधलं. आणि आता उर्वरित चेंडू असतील 30 आणि कोंबडपुजे या संघाला धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 44 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे पुढील मॅच आपली असणार आहे, त्यामुळे खेळाडूला सगळ्यांनाच विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे, आपण आपली प्लेइंग 11 बोलवून ठेवा प्लीज. कारण या दोन संघामधील जो संघ जिंकेल ना तो थेट तुमच्याशी 2 हात केला जाईल. याच क्रीडांगणामध्ये पुढची लढत आपल्या समवेत असेल, त्यामुळे कदाचित मोरावे संघ सुद्धा अगदी जवळून पाहत असेल या मॅच साठी, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे कोणता गोलंदाज किंबहुना कोणता फलंदाज डोकेदुखी ठरू शकतोय. आणि एक गेम प्लॅनिंग आपण कदाचित मैदानामध्ये आखू शकतो. क्रिकेट आहे, तुमचं प्लॅनिंग सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि प्लॅनिंग करण्यामध्ये जी तुमचा वेळ जातो ना ते प्लॅनिंग एक्झिक्युशन मैदानामध्ये त्या गोष्टी तुमच्याकडनं होणं गरजेचं आहे. आपण विचार बरंच करत असतो की आज ओपनिंग आमची एवढ्या धावा बनवेल किंबहुना हा गोलंदाज स्ट्राईक गोलंदाज आज कमी धावा देईल, परंतु कधी कधी विपरीत घडतं. कधी कधी ओपनिंग आपली फेल ठरते, कधी कधी स्ट्राईक बॉलरलाच मार पडतो. त्यानंतर तुमचा प्लॅन बी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चला सलामीची जोडी पाठवून द्या लगेचच. कोंबडपुजे संघाला विनंती आहे. 44 धावसंख्येचं आव्हान, 30 चेंडू 5 षटकांची मॅच, त्यामधलं 2 षटक पॉवर प्लेचं असतील. शुभम आहे ओपनर, आपण पाहतोय त्यांच्या समवेत स्वतः संघ नायक सलामीची जोडी नक्कीच येईल. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आलेल्या प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. येत्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून सुद्धा 2 मोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. एक आपल्याच उरण तालुक्यामधली मानाची स्पर्धा UPL उरण प्रीमियर लीग, एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कॅमेऱ्याची क्वालिटी आणि क्लिअरिटी याच कारणामुळे ती स्पर्धा. त्यानंतर मात्र रायगड ठाणा प्रीमियर लीग, आपल्या रायगड ठाण्यामधली आणखीन एक मोठी मानाची स्पर्धा तुम्हाला याच खरं तर युट्यूब वाहिनीवर पाहायला मिळेल. आणि त्या दोन्ही स्पर्धेचं आणखीन एक खास वैशिष्ट्य पाहायला मिळेल तुम्हाला. स्टंप माईक तुम्हाला आणि स्टंप कॅमेरा सुद्धा, म्हणजे बघा KP सर सध्या अपग्रेड पाहायला मिळतोय. स्टंप माईक आणि स्टंप कॅमेरा, कारण कधी कधी एज लागलेली पाहायला नाही मिळत. त्यामुळं एकविरा इव्हेंट ही युट्यूब वाहिनी आपल्या मराठी माणसाची हक्काची युट्यूब वाहिनी आहे. जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जा युट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब करा, कारण स्पर्धा अतिशय चांगली तुम्हाला पाहायला मिळतो. याच स्पर्धेच्या माध्यमातून सध्या सुद्धा युट्यूब एकविराच्या माध्यमातून आणखीन एक पनवेल मध्ये स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. आणि त्यानंतर मात्र सध्या तुम्ही आणि एक मोठी गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, ती एक गोष्ट तुम्हाला खरं तर अपग्रेड म्हणावं लागेल. आयुष्यामध्ये सगळ्यांनीच अपग्रेड राहणं गरजेचं असतं आणि तीच गोष्ट खरं तर आपण पाहतोय. स्वतःला अपग्रेड करण्याचं काम केलेलं आहे एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा करूया खूप खूप कौतुक. 30 चेंडू आणि 44 धावा. त्यानंतरच्या समालोचनासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय. शेरो शायरीचे बादशाह आहेत खरं तर बाबूशा सर, ते सुद्धा आपल्या सोबत जोडले जातील आजच्या दिवसामध्ये. ऑफिशियल समालोचक त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. गेम ऑन, मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. झाले असत्या किती त्यापेक्षा आहेत किती हे महत्वाचं आहे. 30 चेंडू 44 धावसंख्या. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आणि पाहत राहा. स्पर्धा न्यू यंगस्टार ट्रॉफी 2025. पुढील आवाज असेल नक्कीच हिंदूचा शेरो शायरीचा बादशाह बाबूशाह सर. थँक्यू. बहुत बढ़िया देखे थे ब्राकी सर, दादा की फिटनेस पे लाजवाब है, एक अच्छे ऑर्डिनेटर और अच्छा यहाँ पर साथ निभाए. चलेंगे मैच की तरफ. यहाँ पर देखे पहला गेंद के ऊपर ऑन साइड पर मोड़ दिया और बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ आउटफील्ड काफी तेज जाता हुआ 4 रन.
44 देखिए बात करेंगे 44 रनों का यहाँ पर टारगेट रखा गया है। और संदीप सर ये टारगेट देव सर इतना बड़ा नहीं माना जाएगा। जिस तरह से पिछला मैच हमने देखा, मुकाबला भला करीब गया लेकिन से बहुत कुछ सिखा कर गया। तैयार रहेंगे गेंदबाज लंपी रनअप के साथ है। हल्की हाथों से यहाँ पर गेंद को खेले। यहाँ पर शुभम कोहली दिक्कत बन सकता था। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर लाइव टेलीकास्ट में आप देख सकते हो कौन सा पोजीशन पर खिलाड़ी है। देखिए ऑन साइड पर कप्तान ने मेडुगेट लॉन्ग ऑन रखा है और बाकी देखिए नजदीक सब फील्डर्स है वो दिखाते हुए इस वक्त देखिए कितना बढ़िया लाइव टेलीकास्ट है। सिर्फ ही हमारी जुबान नहीं, आज पूरी टेनिस क्रिकेट में छाए हुए एक भी राइबन लाइव है। कारण है इनकी मेहनत और अंतर्राष्ट्रीय पूरा स्कोर कार्ड उन्हें दिखाते हुए। और लेफ्ट हैंड गेंदबाज है और तेज तरार भाई, अगर इस तरह की गेंद जाए ना बल्लेबाज के करीब निकल कर फिर बल्लेबाज को भी लगेगा भाई मिठाई की दुकान में मिर्ची कहाँ से आ गया। शुभम कोहली खास करके चौके छक्के के लिए माने जाते हैं, पहचाने जाते हैं। उनकी भाषा हुई है आक्रामक बल्लेबाजी, लेकिन अब देखते हैं क्या भाषा को थोड़ा सा चेंज करेंगे, बदलेंगे, क्योंकि जिस तरह से यहाँ पर गेंदबाज साहिल भगत अपना लाइन, अपना लेंथ, अपना रफ्तार से अपने कद का फायदा और फिटनेस का फायदा, राउंड द विकेट बल्लेबाज के लिए, खुद के लिए। गेंदबाज ओवर द विकेट, नहीं भाई ये नहीं, हम आदत से मशहूर हैं, मेरी बदमाशी मेरी निशानी। और फ्लाइटेड 6 रन आता हुआ, लगाने की एक समय गेंद छक्के के लिए जा रहा है। टाइमिंग कितना अच्छा हुआ। शुभम कोहली, शुभम कोहली कहते ना, अक्सर गेंदबाज कहते हैं डर नहीं लेता हमें बंदूक की गोली से, डर लगता है शुभम कोहली से, क्योंकि शुभम के कोहली के पास भी जब बल्ले से गेंद निकलता है ना वो बंदूक की रफ्तार से निकलता है। टोटल देखिए सागर पहुंच गया 12 रन यहाँ पर तैयार गेंदबाज है। इस बार देखिए ऊंचाई भरी और लंबाई भी आकर देखते हैं यहाँ पर 1 पाउंड लेकर गया यहाँ पर दे धनादन चौका। टीवी ऑन किए होंगे, बता देना चाहूंगा मैं स्पोर्ट्स सेलगर टीम में पहले बल्लेबाजी की और मंगस मोती कुंबड़ बुजे टीम में उनके गेंदबाजों ने बड़ा अच्छा काम किए। मैं स्पोर्ट देखिए बात करेंगे एक लेजेंड, एक अच्छे ऑर्गेनाइजर से सचिन दादा दहान देखिए बात करेंगे, जहां पर परमानेंटली लाइट है और जिस मैदान पर देखिए स्ट्रिक्टली देखिए क्रिकेट के ऊपर रहते हैं, उनके आशय नियोजन में समय पे गेंद, समय पे कंप्लीट मैच है। ओ इस बार देखिए शाम अर्ची बात बता रहे हैं यहाँ पर रिवर्स स्विच हिट देखिए जिसे बंदूक से निकलते कोहली
आज भाई ये कहते ना, शेर को अगर पकड़ के लाकर पिंजरा में भी रख दो ना, फिर भी उसकी अंदाज हो ही रहती है। बंदर दादा भगत की बात करेंगे, सिलगर कहा जाए तो, लेकिन थोड़ी सी देखिए यहाँ पर टीम का प्रदर्शन से नाखुश रहेंगे। ओ ये देखिए रुकने का नाम नहीं ले रहे भाई यहाँ पर, और एक बड़ा हिट यहाँ पर आता हुआ। आओ गुरु करे पीना शुरू, और शुभम कोहली कर चुके हैं चौके छक्के शुरू। डीजे वाला तुस्सांग आता मिकाई तो कुछ करना होगा प्रफुल्ल दारे, कहीं ऐसा नहीं कि 5 करोड़ों की काम पकोड़े की, काम भी करोड़ों के होना चाहिए। क्योंकि भला ही आपने 44 का टारगेट रखा था, छोटा था उतना बड़ा नहीं, लेकिन बड़ा बना सकते थे। लेकिन विकेट इतना अच्छा है प्रफुल्ल दादा, जहां पर पहले हमने बता दिया इतना बड़ा बाउंड्री है, लेकिन जो उछाल बल्लेबाज को मिल रहा है, जो गति मिल रहा है, लंबा विकेट है, और उसका फायदा लेते हुए कितना सफलता कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आता है भाई, आपका मेहनत देखकर आता है। क्राउड देखिए हल्की से, क्राउड थोड़ा सा कम है, लेकिन कमी नहीं है भाई, क्योंकि पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने। नौकरी, जॉब, धंधा, बिजनेस। कल सुपर संडे, कल क्राउड रहेगा। कल थोड़ा टीम भी देखिए आपको दिखेंगे जिन्होंने टेनिस क्रिकेट में हलचल मचाए हैं, और कल घर का टीम भी दिखेगा आपको। यंगस्टर वर्ल्ड टीम देखिए कल दिखेगा आपको। लेग बाय सेकरन आकाश दादा पाटिल, स्कायरा 11 इस नाम ने देखिए 2 टूर्नामेंट में थोड़ा सा नाखुश, खास करके जो घनश्याम का रिवर्स, शायद दशरथ सर रहते तो बता देते रिवर्स का अंजाम क्या रहता है। नहीं होता है, देखिए यंगस्टर वर्ल्ड टीम की शुरुआत खराब होती है, लेकिन अंत बड़ा अच्छा रहता है। और छक्का प्रफुल्ल मुझे आज भी याद आ रहा है, आपका हमेशा शुरुआत खराब रहता है, टूर्नामेंट आता है उसके बाद है फिर दिखाते हैं भाई। और कहते हैं ना, हालत कैसी भी हो मैदान पर डटे रहो, वक्त आने पर खट्टा आम भी मीठा में बदल जाता है। वही काम यहां पर बल्लेबाज कर रहे हैं। अब जीत से केवल 9 रन दूर। बहुत बढ़िया देखिए यहां पर मनोज भगत देखिए कोई मौका नहीं छोड़ रहे हैं, और शुभम कोहली टीम के कप्तान है मनोज भगत है। शुभम कोहली बहुत बढ़िया देखिए। जिस टूर्नामेंट में कभी कभी अगर किसी टूर्नामेंट में कोई टीम अगर पीछे हटती है तो व्हाइट कार्ड एंट्री पहुंचते हैं, ये उनका दाग देना होगा। और शुभम कोहली देखिए यहाँ पर बल्ला तो बड़ा तेज घुमाए थे, और ओवर कंप्लीट हुआ है। पहला ओवर का में यहाँ पर देखिए टोटल की बात करेंगे, उतना बुरा नहीं था, 16 रन आया था, लेकिन इस ओवर में देखिए 19 रन आता हुआ, और कोल टोटल देखिए जाकर पहुंच गया 36 रन। यही बात करेंगे महेश स्पोर्ट्स सिलगढ़ टीम के लिए भाई, 17 पे 4 था। अब जीत की बात करेंगे तो 8 रनों की जरूरत है, और 18 गेंद शेष है। डीजे यहाँ पर मुराबी टीम के कप्तान तैयार रहना होगा, और यहाँ से जो टीम जीतेगा ये तो अंदाजा थोड़ा लग चुका है। रोशन दादा पाटिल लेके बात करेंगे, खास करके इस टूर्नामेंट का देखिए ब्रांड एम्बेसडर बनाया जाता है उन्हें। पूरी देखिए हिसाब किताब, पूरी लेखा चुका, पूरी इस टूर्नामेंट में नजरें निगाहें। पूरी तो न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम रहते हैं, लेकिन जवाबदारी रोशन दादा के ऊपर बड़ा, लेकिन अच्छी तरह से निभाते अपनी जवाबदारी को। वाइट का इजाफा, एक्स्ट्रा से रन आता, पढ़ना भी तुम्हें है, लिखना भी तुम्हें है, ये लड़ाई खुद से है, ये सीखना भी तुम्हें है। इंसान जब खुद से लड़ता है ना दीप सर, वो खुद कामयाबी तक पहुंच जाता है। दूर रखते हुए नीरज रनावत सर भाई, ये तो रातों के कातिल हैं। ये नाइट टूर्नामेंट में इतना खूबसूरत, पिछला साल तालियां बजी थी ओले के नाइट पर, क्या डिसीजन दिए थे, तो आइकॉन के साथ वो टूर्नामेंट था,
और मजबूर हो गए थे पूरी क्राउड और तो नजर तालियां बजाने के बाद हमने खुद माइक्रोफोन छोड़कर तालियां बजाई थी। बहुत क्लोज मैच चल रहा था। वाइट का जब जिस तरह से एज लेकर जा रहा था और जिस तरह से लेग पेपर का डिसीजन आ रहा था, तभी तो इन्होंने देखिए बात करेंगे सफर किए हैं दिल्ली तक का। अक्टूबर महीना में जो दिल्ली सुपर लीग, इनके पास उतना समय नहीं रहता है, बैंक में काम करते रहते हैं, उसके बावजूद भी समय निकाल कर घनश्याम इनके ऊपर काफ़ी सवाल उठाए, लेकिन जवाब भी बहुत जल्दी वो दे देंगे। घनश्याम को कम मत मानिए भाई, कहते ना वक्त आने पर घनश्याम बता रहे हैं थोड़ा वक्त खराब है, मैं इसलिए मौन हूँ और समय आने पर बता दूंगा मैं कौन हूँ। कप्तान हैं, बड़े जोशीले खिलाड़ी हैं, विकेट गिरा है बहुत बढ़िया वफादारी से अमर मनोज भगत ने। देखिए समय वक्त नहीं लिए, सीधा डगआउट की तरफ आते हुए मौका अब डीजे के पास है, लेकिन जीत के लिए अब 5 रनों की जरूरत है। देख सकते हैं बहुत बढ़िया कलेक्शन, लेकिन दिखाए रुतबा दिखाए मैदान के अंदर, जुनून दिखाए, ग्रेट इच्छा। देखिए जो शुरुआत मिलना चाहिए था, देखिए कोई भी लक्ष्य छोटा नहीं होता है भाई। एक आपको देव एक छोटा टारगेट आपको बता दूंगा, अभी भी जो खेला गया था 39 पर 5 की जरूरत है। नीरज रनावत सर को भी पता है, दिल्ली सुपर सीरीज में जो खेला गया था 8 अक्टूबर को दीपेश दादा घर थे, आइए थकते छुई, खासकर दीप डाके सर देखिए आपको यहाँ पर वेट इंतजार करते हुए आमंत्रण देते हुए दीपेश दादा घर थे। बाहुबली देखिए नो बॉल, 44 का टारगेट था, लेकिन ये टारगेट को देखिए थोड़ा सा आसान बना दी, कठिन बना सकते हैं भाई क्रिकेट है। दीप सर आपने भूला नहीं होगा, दिल्ली सुपर सीरीज जो खेला गया था 8 अक्टूबर को, 3 ओवर का मैच था, 27 का टारगेट था और कोलकाता अहमदाबाद के बीच में मुकाबला था। और कोलकाता के पास इतना बैटिंग लाइन स्ट्रांग था, करण अंबाला, जगत सरकार सर, कृष्णा सातपुते, सागर अली, कृष्णा सातपुते सर नट आउट रहे, लेकिन 27 रन चेसिंग करना कठिन हो गया। 3 ओवर का मैच था, 27 का टारगेट था। आखिरी 6 गेंद पर 7 का जरूरत था। निजाम मलिंग का गेंदबाज था जो यूपी बरेली से बिलोंग करता था। बहुत बढ़िया, देखिए बहुत सारी चीज़ें हमें भी रखना पड़ता है, अपडेट है जब सिचुएशन आती है। संजय सर इस सीजन मैंने बहुत अच्छा तैयारी के साथ है, क्योंकि लोगों को कुछ ना कुछ अलग चाहिए। लो स्कोर देखिए TDPL में भी खेला गया था 10 नवंबर को, आपको पता रहेगा देव जब मैच फंसा हुआ था 12 पे, 5 विकेट गंवाए थे और महेंद्र मागे ने क्या इनिंग खेला था 22 रनों का। उसके साथ नरेंद्र ने फिनिश किया था आखिरी ओवर में जब 12 रनों का जरूरत था चौके लगाकर। और गुरसाई का मुकाबला कौन भूल सकता है, जो मैदान पर 70-80 बन रहा था, 50 का टारगेट था और चेंदो के मोहल्ले टीम ने यहाँ पर धूल चढ़ाया था गुरसाई टीम को। और कल बात करेंगे TDPL में नहीं थे भावेश पवार, लेकिन BMW लेकर आए भाई। ओपन देखिए आजकल बहुत, देखिए हर स्टेट में बड़ी बड़ी ओपन हो रहा है और ग्रामीण के खिलाड़ी के लिए एक अच्छा मौका है, यहीं से आपका रास्ता तय होता है। भावेश भी यहीं से गए, केतन भी यहीं से गए, हमारे रायगढ़ के स्टार भी देखे। हमें इतना ही देखिए कम समय में हम चाहते हैं काफ़ी जल्दी उल्वाड़ नोट से भी कोई एक खिलाड़ी IPL तक पहुंचे। यंगस्टर वाल के लिए देखिए बात करेंगे, प्राश कोहली का जिस तरह से प्राश जारी है, कहीं विनर के बीच मैच खेला जाएगा। और तेजेश दादा मात्रे ने एक अच्छा इंटरव्यू दिया संदेश चल के सर जो नितलेश में कि अगर आपको IPL खेलना है, बड़ी बड़ी लीग में जगह बनानी है, तो फिर सबसे पहले घनश्याम आपको थोड़ा सा बड़ी टीम से खेलना होगा। यंगस्टर वाल टीम ने भी इच्छा जताया अगर इनके सीजन की शुरुआत अच्छा रहा ना, आगे जाकर वो और बड़ा गढ़ में खेलेंगे। और मैच को देखिए यहाँ पर फिनिश किया अच्छे अंदाज से, लेकिन मैं स्पोर्ट्स सेल का टीम आगे के टूर्नामेंट के लिए आपको बहुत सारा शुभकामना रहेगा। ये तो शुरुआत है सीजन का भाई, क्रिकेट अभी भी घनी पड़ा है, बहुत सारा क्रिकेट पड़ा है।
मैच के मैन ऑफ द मैच 6 विकेट देखिए यहाँ पर लगभग आधे टीम से ज्यादा घर लौटा दिए भाई। 2003 वर्ल्ड कप कौन भूल सकते हैं, आशीष नेहरा ने जो इंग्लैंड के खिलाफ कहर मचाए थे, कयामत का कहर 7 विकेट लिए थे। और वहीं विनोद भगत के देखिए तूफानी